आता पाहणार आहोत ठिकठिकाणच्या काही महत्त्वाच्या पावसासंदर्भातल्या बातम्या। तिकडे उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पुराचं पाणी आलंय। या पुराच्या पाण्यात एका युवकासह त्याची कार अडकली। पुराचा प्रवाह वाढल्याने त्याची कार तरंगू लागली। यावेळी स्थानिकांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने त्याचा जीव वाचवण्यात आलेला आहे। यावेळी वाहनं एकमेकांवर आदळल्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे। उत्तराखंडमधली ही दृश्य उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। त्याची कार देखील यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं। तिकडे देहरादूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर आयटी पार्कमध्ये शेकडो वाहनं पाण्यात बुडालेली आहेत। काही तासातच झालेल्या पावसामुळे अनेक नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। शहरातील अनेक रस्ते हे जलमय झालेत, तर रस्त्यावर उभी असलेली वाहनं पुराच्या प्रवाहात वाहून गेलेली आहेत। उत्तराखंडमधलीच ही दृश्य आपण पाहतोय, कशा प्रकारे पूरस्थिती उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये निर्माण झालेली आहे। वाहनं पुराच्या प्रवाहात वाहून गेलेली आहेत। आयटी पार्कमधील शेकडो वाहनं ही पाण्यामध्ये बुडाली असल्याचं पाहायला मिळते। शहरातील अनेक रस्ते हे जलमय झालेले आहेत आणि त्यामुळे वाहनं पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। देहरादूनमध्ये मुसळधार पावसामुळे तामसा आणि सुसवा या नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे आणि त्यामुळे नदीला पूर आलेला आहे। पुराच्या प्रवाहात पाणी तरंगताना दिसतंय। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि नदीकाठी न जाण्याचं आवाहन केलेलं आहे। सगळीकडे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर तिकडे उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। या भाजीपाला विक्रेत्याचं मोठं नुकसान त्यामुळे झालेलं आहे। महागड्या भाज्या रस्त्यावर तरंगताना दिसून येत आहेत, तर वाहत्या पाण्यात नागरिक भाजीपाला पकडताना दिसून आलेत। भाजी मार्केटमध्ये पाणी भरल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय, त्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान होतंय। पावसामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झालेला आहे। उत्तराखंडच्या भाजी मार्केटमधली ही दृश्य आहेत। पुराचं पाणी भाजी मार्केटमध्ये देखील गुडघाभर पाणी पाहायला मिळतंय। त्यामध्ये या सगळ्या भाज्या तरंगतायत आणि त्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे काही शाळकरी मुलं नदीच्या पाण्यात अडकली होती। गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दोरीच्या सहाय्याने नदीच्या प्रवाहात अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली। अथक प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी सर्व मुलांना सुरक्षितपणे नदी ओलांडण्यास मदत केली आहे। झारखंडमधील हजारीबागमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं। मुसळधार पावसानंतर टेकडीचा मोठा भाग तुटून रस्त्यावर पडला। मात्र सुदैवाने डोंगरावरून मोठे दगड पडले तेव्हा तिथे कुणीही उपस्थित नव्हतं आणि ही सगळी घटना ही सगळी दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। टेकडीचा मोठा भाग तुटून कोसळला। हजारीबागमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालेलं आहे आणि हा मोठा भाग तुटून रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळतंय। पुढची बातमी आता पाहणार आहोत। अमेरिकेने पाकिस्तानचे लाड सुरूच ठेवलेले आहेत। आता अमेरिकेने पाकिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतात सक्रिय असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केलेलं आहे। ही माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेली आहे। BLAला माजिद ब्रिगेड म्हणूनही ओळखलं जातं। ते गेल्या अनेक दशकांपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढतायत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याबाबत एक पत्रही जारी केलेलं आहे। परराष्ट्र विभाग बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिच्याशी संलग्न असलेल्या मजिद ब्रिगेडला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करतंय, असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। यापूर्वी BLAला स्पेशली डेझिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट ऑर्गनायझेशनमध्ये आधीच समाविष्ट करण्यात आलं होतं। अमेरिकेने 2019 मध्ये ही कारवाई केलेली आहे।